वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा ब्लॉग थोडासा वेगळा असणार आहे। वेगळा म्हणजे कसं की सुरुवातीला तर किचनमधलंच मी दाखवते तुम्हाला। किचनपासून सुरुवात आहे, संध्याकाळचं रुटीन माझं। आणि मग म्हटलं चला आज अंड्याची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने थोडी वेगळी त्यातल्या त्यात करणार होते। रोज तेच तेच खाऊन बोर होतं ना, म्हणून तर म्हटलं चला थोडंसं वेगळं ट्राय करणार होते। तर तशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया। आणि बाकी शेकोटी खूप सारी धमाल आहे आणि थोडंसं वॉकला गेलो, मुलांसोबतची मजा मस्ती सगळं काही पाहायला भेटेल तुम्हाला। तर आपला ब्लॉग कुठे स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पाहत राहा। तर चला मग अंड्याची भाजीची रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत। आता तुम्ही म्हणाल की ताई सारखं तुम्ही नॉनव्हेजच्याच रेसिपी टाकता, तर आमच्याकडे नॉनव्हेज जरा जास्त म्हणजे आवडतं आम्हाला खायला। आणि त्यात मेन म्हणजे आता झालं की 2 दिवसांनी मार्गशीर्ष लागणार आहे ना, तर परत महिनाभर बंद आहे। सो आज अंड्याची भाजी बनवत होते, तर म्हटलं चला ती पण शेअर करू तुमच्यासोबत। तर इथं तुम्ही बघू शकता सगळ्यात अगोदर तेल छान कडकडीत गरम झालं, थोडीशी मोहरी टाकली। तर तुम्ही आता म्हणाल की ताई अंड्याच्या भाजीला मोहरी नाहीत वापरत, तर नाहीत वापरत पण मी वापरते, ठीक आहे। तर इथं आता मी छान मोहरी तडतडू दिली, जिरे छान तडतडले, त्याच्यानंतर लगेच लसूण आणि 2 टोमॅटो घातले होते। तर टोमॅटो पटकन शिजावा म्हणून थोडंसं नमक टाकलं, टोमॅटो एकसारखा मस्त शिजवून घेतला। त्याच्यानंतर थोडीशी हळद घातली, 1 चमचा धनेपूड घातली आणि घरगुती आपलं तिखट 1-1.5 चमचा मी तर वापरलेलं आहे। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकताय। तर इथं आता तुम्ही बघू शकता की खोबरं, लसूण आणि कोथिंबीरची जे बारीक करून ठेवलं होतं, तर त्या अगोदर मी थोडंसं 1-2 चमचे घातलं आणि त्याच्यानंतर पांढरं शुभ्र जे आपलं नॉर्मल खोबरं असतं तर ते घातलं। तुम्ही बघितलं डब्यातून पडत नव्हतं, मी असं खूप म्हणजे नाही का दाबून चमच्याने काढलं होतं। ते काय झालं की एकदमच आम्ही बारीक करून ठेवतो ना जास्त, त्याच्यामुळे तसं घट्ट असं डब्यामध्ये बसल तेवढं खोबरं बारीक करून घातलं होतं, त्यामुळे थोडंसं निघत नव्हतं मला पटकन। तर मसाला छान मस्त भाजून घेतला, त्यात थोडंसं पाणी घातलं आणि एकदम असा तेल सुटेपर्यंत शिजवून घेतला। तर इथं तुम्ही बघू शकता की ती छान मसाल्याला आपला तेल सुटले, हो की नाही। तर इथं आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली, ती छान मस्त अशी परतून घेतली। आणि इथं आता घातला 1 चमचा मी मटन मसाला। तर कधी मटन मसाला घालते, कधी चिकन मसाला घालते, कधी कधी काहीच घालत नाही कधी कधी आपला घरगुती गरम मसाला वापरते, असं होतं। तर ते छान मस्त भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर जेवढी मला भाजी आवश्यक आहे तेवढी 1-2 ग्लास मी इथं पाणी घातलेलं आहे आणि चवीपुरतं नमक घातलं। तर इथं बघू शकताय बघा, आता भाजीला थोडीशी उकळ यायला लागली, तर मी साईडला ठेवते कढई, परत शिजेल तिकडं मी नंतर दाखवतेच आहे तुम्हाला ती भाजी। आणि इथं आता बघू शकताय की तूप घेतलं मी, बटर नव्हतं माझ्याकडे, त्याच्यामुळे बटर नसेल तेव्हा मी तूपच वापरते। तर इथं बघू शकताय बघा, थोडीशी हळद घातली, 1 अर्धा चमचा मी इथं लाल मिरची पावडर घातलेली आणि लाल मिरची पावडर लाल होऊ नये जास्त म्हणून थोडंसं इथं मी कोथिंबीर घातलेली, कारण कोथिंबीरीने कसं लगेच पाणी धरल्यासारखं होतं ना, चटचट उडायला चालू होते त्याला, त्याच्यामुळे तसं मी इथं गॅसची फ्लेम ऑफ केली होती। तर आता मी परत गॅस ऑन केला, पण असं झालं की गडबडीत मी नमक थोडंसं टाकायचं विसरले, म्हणून पटकन अगोदर नमक टाकलं आणि परत सगळी अशी बाकीची अंडी आहेत ना, तर त्या मसाल्यामध्ये अशी बुडवून साईडने गोल 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 ठेवले, म्हणजे कसं खालच्या साईडने एकदम खरपूस असे भाजले जातील ना, त्याच्यामुळे। आणि तुम्हाला मी म्हटलं बटर नसेल तेव्हा मी तूप वापरते, शक्यतो मी बटर वापरतच नाही, 90-95% मी वापरतच नाही बटर, कधी तर असतो खूप दिवसानंतर मला बटरला ऑप्शन मी तूप वापरते। तर तुम्ही बघितलं आता इथं वरून थोडंसं मी नमक टाकलं आणि परत हे छान असं परतून घेतलेलं आहे। गॅस मी तर मीडियम फ्लेमवरती ठेवला होता। तर हे बघा असं खूप छान इथं आता अंडे अशी भाजलेले आहेत खालच्या साईडनं। तर आता इथं वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकली आणि वरून ना परत आणखीन थोडासा मटन मसाला असा फक्त वरून थोडासा टाकलेला आहे बरं का, तुम्हाला दिसत असेल बघा, हे बघा इथं बघू शकताय। तर असं छान मस्त रटरट मस्त ते तूप कसं उडत होतं नाही का। तर इथं बघा आपली अंड्याची आमटी तयार आहे, मस्त असे आता शिजलेले उकळ आले छान त्याला। तर इथं बघू शकताय बघा अंडी परत एकदा मी त्याला परतते अंड्यांना, खालची बाजूही छान मस्त आता भाजून घेतले, हे बघा इथे दिसतंय तुम्हाला। तर दोन्ही साईडने एकदम मस्त असं भाजून घेतलेले बघा, हे बघा इथं बघू शकता, आवाज ऐकू शकताय तुम्ही कसा आवाज होतोय बघा, हो की नाही। खूप छान लागतात, ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खाऊनही बघा आणि मला सांगा। आता मार्गशीर्ष झाल्यानंतर ट्राय करा किंवा 1-2 दिवस आहे तोपर्यंत ट्राय करा तर इथं आता माझी चपाती बनवायची तयारी सुरू झालेली आहे। तर भात लावायला लागले होते, आत्ती म्हणता मी लावते भात, तू चपाती बनवून घे, कारण परत आम्ही वॉकला जाणार होतो आणि आज रोजच्यापेक्षा थोडंसं लेट झालं स्वयंपाक करायला। थोडंसं आता नाही का दिवाळी तुम्हाला म्हटलं तसं खाऊन पिऊन थोडंसं वेट वाढलं होतं, तर म्हटलं चला आता वॉकला वगैरे जायला सुरुवात केली। सकाळी कसं
थंडी खूप वाजते त्याच्यामुळे काही सकाळी जाणं होत नाही, म्हणून जरा थोडं संध्याकाळी जास्त जायचं, चालायचं फिरायचं, आपलं थोडी थोडी एक्सरसाइज चालू करूया म्हटलं, तर म्हणून आवरत होते. तर इथं आता मी चपाती बनवून घ्यायला लागलेली. आस्था तर झोपली कारण स्कूलनं आली होती, परत खेळली वगैरे, थोडीशी दमून गेली होती. म्हटलं थोडंसं 1 तासभर तिला पडू द्यावा आणि परत फिरायला जाताना उठूया. आणि आरव दादा तर गेला आजोबांसोबत खर्डीला. ते काय त्याचे आधार कार्डचे झेरॉक्स वगैरे स्कूलमध्ये पाहिजे होते तर आणायचे होते म्हणून गेलं. बघा आता तुम्ही सिटीत राहता, 2 मिनिटात जाऊन झेरॉक्स काढून घेऊन आला असतं की नाही, पण इथं आमच्यात तसं नाही ना. झेरॉक्स काढायला जायसाठी 4-5 किलोमीटर जायला लागलं खर्डीला 2 झेरॉक्ससाठी. पण चला ठीक आहे, असं आता काही ऑप्शन नाही या गोष्टीला. तर इथं बघू शकता, इकडं आता आत्तीने भात लावला बघा. तर पटपट चपाती घेते आवरून. तर आता बाहेर गाडी आलेली आहे, आरव दादा आलाच. काय आणलंय रे? दमलंय बाळांच. भारी वाटतंय ना आजोबरोबर गाडीवर फिरायला? हा, थंडी वाजली का? हा, एवढा उशीर झाला होता. रोड आहे का अच्छा, बर बर. भाज्या भरपूर आणली भाजी. मग आता का करायचं पराठा? होय होय, का करायचं पराठा? परवा बघा आत्ती, परवा करायचं पण पराठा. हो, झेरॉक्स रे. ठेव आता बॅगेत नीट व्यवस्थित, उद्या मॅमने आणायला सांगितलं. हा, तर इथं तुम्ही बघू शकताय बघा, सगळं किचन कट्टा वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे. तर आता आस्ताला उठवते आणि मग जातो पटकन बाहेर, कारण ती झोपले त्याच्यामुळे घर पूर्ण सुनं सुनं झाल्यासारखं वाटते. बाळ आमचं छोट झोपीत नसले आत्ता आस्ता. काय झालं? बघू बघ इकडं, आता झोपेत उठले असता आमची, त्याच्यामुळे कधीपासून दिसत नव्हती, हाय ना. थंडी वाजावं लागले. चला शेकोटीपाशी बसू आपण. यांनी शेकोटी करून बसलेत. नाही म्हणलं, शेकोटी करून बसलाय म्हणलं. धरायला तुमच्या चिंटुकलीला तिकडे तिकडे पलीकडे बसवते. 1 मिनिट धरा, धरा धरा धरा, माझ्या अंगावर येले. काय झालं मला? काय म्हणता? लावली शिकोटी आमची. हा, मग काय भारी वाटतं हा रोज संध्याकाळी. पप्पा यायला लागले तर मम्मी बी यायला लागली. तुझं टायमिंग झालं पळायचं. मला जायचंय ना, 2 मिनिटं बसून जावं म्हणलं तुमच्यापाशी. बघू अरे जर्किंग घालून येतं की जा. येत आहे रनिंगला तू? काय म्हणतो हिरो? का आज पप्पाने सुट्टी दिली काय तुला? होय, तुलाच माहिती. मला नाही माहिती बाबा तुमच्या दोघांचं. मी काहीच बोलत नाही त्याला. अरे वा, माझ्यावर ढकलून मोकळं. बघ अरे बघ बघ, पप्पा कशी मला टोमणं मारतात. मामा म्हणली त्याला लय खवळत जाऊ नका. मी खवळायचं बंद केलं बघ, ती पळायचं बंद, सगळं बंद, एक्सरसाइज बंद, सगळं बंद. होय. कसं लागतंय बघा व्हिडिओ धरल्या पुढे. बघू बघू बघू, खाली कुठं आहे तुझ्या गालाची? कुठल्या गालाला आहे बघू? पलीकडे दाखव की. कुठं मग जा जर घालून पटकन आपण जाऊ पटकन. अरे टेमा काय करायचं, एक राऊंड मारायचा आणि इथे येऊन शेकायचं आणि मग पण दुसऱ्या राऊंडला जायचं. असं 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 करायचं, मागणी एकदा फिरायचं पण इकडे एकदा फिरायचं, असं करायचं. म्हणलं त्या कॅरेटवर बसत नाही म्हणते. मग बसू दे, पप्पांच्या मांडीवर बसायची.
अरे चला आजी असतो आपण दोघं तर जाऊ. मला एकटीला भीती वाटेल पण तिकडं नाही बताला मम्मा ताई सशाला भिलती माहिती आहे. ससा पळत आला आणि पप्पांच्या दोन्ही पायांच्या मध्ये होता. अशी करते मम्मा बाबा बाबा कळच नाही. मग काय घाबरले नाही एकदम अंधारात काय दिसणार ना आलं टन 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 उड्या मारत. अगं काय सुचलंच नाही मला दगड घ्यायला तर नाही ग असता संध्याकाळी भीती वाटते की नाही मारायचं. बर आता आलं का नाही भाऊ मग असताना बोलवते दगड घेऊन या तू. तू या ना दगड घेऊन जाऊ का मग आम्ही फिरायला. तर इथं आता आम्ही वॉकला जाणार तोपर्यंत आत्ती आणि मामा पण आले होते. तर इथं यांचं चालू होतं एक व्हिडिओ बघितला होता मोटिवेशनल आणि ते मामांना आणि आत्तींना सांगत होते. थोडंसं डिस्कशन चालू होतं असं तसं वगैरे थोडंसं आणि हे लक्ष देऊन ऐकत होते. तर म्हटलं चला आता ह्यांचं चालू देऊया आता आपण जाऊया. आम्ही निघालोय वॉकला आता. आत्ता सुरुवात बघू हारो हात कुठे गायब केलं आते चौकशी आम्ही जाऊ पुढं. आणि इथं बघू शकता आता बघा आम्ही फिरायला चाललेलो आहे. घाई गडबडीत आले होते त्याच्यामुळे काय साडी चेंज करायची विसरून गेले आणि तशी झाली. साडीमुळे काय मला चालताच येणं झालं होतं सारखं पाय अडखत होते. पण ठीक आहे आता म्हटलं जाऊ दे थंडी पण होती थोडंसं म्हटलं जरा चाललं की पहिल्यांदा नाही का थंडी वाजते पण परत परत ठीक आहे नंतर व्यवस्थित वाटतं. आज त्याची काही झोप झाली नाही त्याच्यामुळे बसली आतमध्ये आता टी व्ही बघत. आम्ही आलो आता. बघू अगो बाई बघू 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 आली काय तू थंडी वाजत नाही का टोपी नाही घातली. हा चल कडेला जाऊन परत येऊ आपण मागे पप्पा पप्पा. टोपी का घातली नाही सर्दी होईल की. कुठे आहे घेऊन ये जा मी घालते व्यवस्थित पॅक करते तुला. जा पॅक घालते मी व्यवस्थित. चल जा घेऊन ये पळत जाऊन टोपी. हा हा तिकडं लय थंड लागते कोपऱ्यावर. तू बसतावर आजीजवळ पळ 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 पळ. आणि इथं बघू शकताय बघा आस्था आली आता टोपी घालून आणि आम्ही दोघी पळायला लागलोय आता कारण आस्था मला खूप पळवते बरं का. आणि एवढी फास्ट पळते ना की आत्ता त्यांचा स्पोर्ट डे झाला ना तर आस्थाचं रनिंगमध्ये ना फर्स्ट रँकला आस्था. त्याच्यामुळे असं तिला खूप सवय आहे बरं का आणि खूप ॲक्टिव्ह आहे ती. मला एवढी पळवते तुम्ही बघू शकता. तर माझा हात पकडून मलाच पळवत होती जास्त. आणि इकडं आत्ती दमल्या होत्या त्याच्यामुळे आत्ती बसल्या होत्या त्यांच्या बसून आपली एक्सरसाइज वगैरे चालू होती. आत्तीचा व्यायाम चालू झाला. आत्ती काय 1.25 किलोमीटर चालला ना हा ना. बघू अरे कमी झालं आपलं अजून राऊंड मारायला लागतोय. हा कमी झालं आपण म्हणलं त्याच्यापेक्षा नाही. अरे खरंच 3 किलोमीटर झालंय का कशावरनं. चला बरोबर 3 किलोमीटर झालं. तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.